तुमचा विश्वास, आमची बातमी। नाशिक पोलिसांची ओळख कायद्याचा बालेकिल्ला अशी असली तरी अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिडको परिसरामध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। सिडकोतील उत्तमनगर, राजरत्ननगर परिसरात मध्यरात्री 6 ते 7 जणांच्या टोळक्यानं कोयते, लोखंडी रॉड आणि बॅटच्या सहाय्यानं दहशत माजवल्याची घटना बुधवारी रात्री 1:30 वाजेच्या सुमारास घडली आहे। या प्रकरणी अंबड पोलिसांनी 6 जणांविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याबाबत अमोल हरी खडके, वय वर्ष 32, राहणार ओंकारेश्वर महादेव मंदिराजवळ, राजरत्ननगर, उत्तमनगर, व्यवसाय खाजगी नोकरी, यांनी अंबड पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे। फिर्यादी कुटुंबासह घरी असताना मध्यरात्री घराबाहेर मोठ्या आवाजात आरडाओरड सुरू असल्याचं ऐकू आलं। बाहेर येऊन पाहिलं असता 5 ते 6 जण तरुण हातात कोयते, लोखंडी रॉड आणि बॅट घेऊन रस्त्यावर गोंधळ घालत असल्याचं दिसून आलं। फिर्यादीनुसार वेदांत गिरी यानं रस्त्याच्या कडेला उभी असलेली मोटरसायकल कोयत्यानं फोडली, तसेच कोणी मध्ये पडले तर इथेच कापून टाकील अशी धमकी देत परिसरात भीतीचं वातावरण निर्माण केलं। फिर्यादींनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला असता संशयितांना थेट त्यांच्या गळ्यावर कोयत्यानं वार करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रसंगावधान राखल्यामुळे खडके थोडक्यात बचावलेत। यावेळी वेदांत सोनवणे, यश अहिरे, हेमंत निकुंभ, आदित्य तायडे आणि प्रशांत पाटील हे देखील टोळक्यात सहभागी असून त्यांनी ये-जा करणाऱ्या नागरिकांना धमकावत परिसरातील घरांचे दरवाजे आणि वाहनांवर धारदार शस्त्रांनी वार करत जोरजोरात शिवीगाळ केली आहे। या प्रकारामुळे संपूर्ण राजरत्ननगर आणि उत्तमनगर परिसरात भीतीचं वातावरण पसरलेलं असून अनेक नागरिकांनी रात्रभर घरांचे दरवाजे बंद करून घेतले आहेत। काय प्रकार घडलाय रात्री तुमच्याकडे? रात्री 1:30 वाजता कोणीतरी मुलं आले आणि ते आमच्या घराजवळ, तर त्यांनी त्या कचऱ्याच्या बादल्या फेकून आणि पुढे जाऊन एक गागरे म्हणून त्यांच्या गाडीची काच फोडली। आता भंगाळेबाईंनी आता तुम्हाला जे सांगितलं त्यांच्या पण गाडी फोडली। पुढे जाऊन फरशाचे तुकडे आणून त्या रस्त्यावर फोडले आणि मोरे, त्यांचे कोणते मोरे म्हणून आहे, तर त्यांच्या दरवाजाला दगड मारले। आमच्या इथं त्यांनी फरशीचे तुकडे टाकले, माठ फोडले, 7-8 मुलं आलेले होते, त्यांनी काचा फोडल्या, गाडी पाडली खाली, दरवाजाला लाथा मारत होते, कचऱ्याचे डबे मारत होते, का पण रुमाल बांधलेले होते आणि मास्क घातलेले होते त्यांनी। हो का? रात्री किती वाजता? 1:30 वाजता रात्री 1:30 वाजता। पण आपलं नाव सांगा। सुनीता बंगाळे। काय प्रकार घडला आपल्याकडे? आमची भाडेकरीची गाडी बाहेर लावलेली असते ना, मग तिची काच फोडली, समोरचं ते हे असतं त्याला काच ते पण तोडून टाकलेलं आहे, दरवाजांना दगड मारत होते, जोर जोरात पडत 1:30 वाजता झालेला आहे हा प्रकार। हो, जोर जोरात ओरडत होते, ही गल्ली राहिली म्हणे, इकडे या, सगळ्यांना बोलत होते ते पोरांना, दुसऱ्या पोरांना पण। हो, त्यांच्याकडे काय हत्यार वगैरे होते का? आम्ही काही म्हणजे रॉड होते, आम्ही काही दरवाजा उघडला नाही घाबरून। भीतीमुळे दरवाजा उघडला नाही आम्ही, पण जोरात येत होता, 1:30 वाजलेला होता ना। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता सुरू असतानाच घडलेल्या या घटनेमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। अंबड पोलिसांनी या प्रकरणी 6 संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला असून 3 ते 4 जणांना ताब्यात घेतलं असून उर्वरित फरार संशयितांचा शोध सुरू असून पुढील तपास अंबड पोलीस करतायत। ब्युरो रिपोर्ट, आपलं शासन न्यूज, नाशिक। आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी।